आम्हाला आम्हाला असं वाटतं की हा चला शाळा चांगली, शिक्षण चांगलं आहे, त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी टाकले. पण आता एवढी खराब चाललेली आहे की शिक्षक येतात ऑफिसमध्ये बसून राहत पण मुलांना शिकवायला जात नाही. आम्ही स्वतः काल स्कूलमध्ये गेलतो, मुख्याध्यापकांना भेटलो. ही सगळी पोरं यातली बऱ्यापैकी 8वीची झाली. माझ्याकडे फोटो आहे. साधारण किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे. ही संस्था वैद्यकीय असो किंवा शैक्षणिक कोणाचीही पगार वेळेवर करत नाही. 30-40 नाहीच आहे. फी हा क्रायटेरियाला लागू नाहीच आहे. आतापर्यंत पालक सगळे फी भरत होते. फीचा विषय हा गेल्या वर्षीपासून पालकांनी मुद्दामून क्रिएट केला. कारण ही सगळी पालक जेवढे इथं जमले किंवा रादर हे सोडून जे बाकीचे आहेत ते आतापर्यंत रेग्युलर फी भरतच होते ना. मग ती भरलेल्या फी त्याचा पगार शिक्षकांना का नाही मिळाला? शिक्षकांचा 23 महिन्यांचा 1 रुपयाही पगार झालेला नाही. लक्षात आलंय की तुम्ही तुमची फी भरता सगळं शाळा चांगली घेतलं फक्त आणि ही गोष्ट काका मावशांना लागू आहे. फीचा मुद्दा आपण क्षणभर बाजूला पण ठेवू शकतो. फीज आज न उद्या व्याजासकटही पालक द्यायला तयार आहेत. पण मला सांगा, व्याजासकट तुम्ही शिक्षण देणार आहात का? आता मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलंय तुम्ही. मी पालक म्हणून सांगायला तयार आहे, मी फी व्याजासकट भरायला तयार आहे. काही विद्यार्थ्यांची राहिली असेल तर त्याची पालक आमच्या बरोबर मागच्या वर्षापासून हा लढा चालू आहे. तर आम्ही जवळपास माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आता जी लेटर्स आम्ही दिलेले आहेत ते वाचून दाखवतो. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर शिक्षण मंत्री माननीय पालकमंत्री पुणे जिल्हा, जिल्हाधिकारी पुणे जिल्हा, शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण उपसंचालक पुणे, शिक्षण अधिकारी पुणे जिल्हा. आता हे जे लेटर दिलेले आहे ते 11/11/2025 ला दिलेले आहे. आज तागायत कुठल्याही या ऑथॉरिटीने कुठलीही ऍक्शन शाळेसंदर्भामध्ये घेतलेली नाहीये. आज जरी हा प्रॉब्लेम आपल्याला दिसत असेल तरी मागच्या 4 वर्षापासून आम्ही लढतोय. आणि 4 वर्षांमध्ये आम्हाला जेव्हा कळालं की आता नवले सरकार आमच्या गोष्टींना भीक घालत नाहीत, तेव्हा आम्ही मग हा जो गोष्ट आहे, ही जी लेटर्स आहे ऑथॉरिटींना लेटर्स द्यायला चालू केले. हे लेटर्स दिल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जे कोणी ऑथॉरिटी आहेत ते काहीतरी एक ऍक्शन्स घेतील. पण याच्यापैकी कुठलीच ऍक्शन्स त्यांनी घेतलेली नाही. आम्ही सीबीएसई ला पण आमचा ग्रीव्हन्स नोंदवलाय. पीएमओला पण नोंदवलं. जे शिक्षण क्षेत्रासंबंधी आम्हाला पण कुणाकडे रिस्पॉन्स होत नाही. म्हणजे सीबीएसई ला महाराष्ट्रात कोण वालीच नाही असं झालं. अशी परिस्थिती. शिक्षण मंत्र्यांच्या जर काही याला जर व्हॅल्यू नसेल तर मग आम्ही दाद कुणाकडे मागायची, त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय. या मुलांचं जे शिक्षणाचा खेळखंडोबा चाललाय ते कुठेतरी तुम्ही थांबवाल याच्या अपेक्षाने आम्ही तुमच्याकडे आलोय. आणि तुम्हीच आम्हाला गायडन्स करायचं की पुढे आम्ही काय करायचं. आणि 8वी ओके हा विषय आहे. एकदा ऍडमिशन घेता येत नाही, रजिस्ट्रेशन झालेलं असतं. आता 10वीचे मुलं त्यांचं आयत्या वेळेला ऍडमिशन कसं घेणार? दुसरीकडे मिळत नाही, त्यासाठी वेगळी प्रोसिजर. सर्व लोकांपर्यंत आम्ही आमची निवेदनं देऊन झालेली आहे. आमचे काय अडचणी आहेत पालकांच्या त्या सर्व आम्ही सांगून झालेलो आहोत. आता इथून पुढे पालकांनी काय करायचं? आम्ही शिक्षण मंडळापर्यंत गेलो, शिक्षण मंत्र्यांपर्यंत गेलो. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी खाली सरांपर्यंत, संचालक मंडळांपर्यंत आला. त्यानंतर आणि मग तिथे आमचा शोध संपलेला. त्यानंतर आम्हाला एक मार्ग मिळाला, सीबीएसई. आम्ही तिथे कंप्लेंट केली ऑनलाईन. त्याच्यावर ती कंप्लेंट कशी करायची, काय करायची या प्रोसिजरचा सगळा शोध घेण्यासाठी आमच्यातले एक आमचे खूप सुंदर सहकारी आहेत. त्यांनी वैतागून आता दुसरीकडे ऍडमिशन घेतली मुलाची. कडू सर त्यांचं नाव आहे. तर त्या सरांनी 6 तास मॅडम ऑनलाईन ती प्रोसिजर पूर्ण शोधून काढली, ती लिंक शोधून काढली, कसा फॉर्म भरायचा, काय भरायचा, त्यातले डाऊट्स काय ते सगळे क्लिअर केले. त्यातून आम्ही एक मीटिंग घेतली. त्यानंतर 6 तास अभ्यास करून आम्ही पालकांपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही सगळ्या कंप्लेंट केल्या. तर त्याचा एक आम्हाला रिप्लाय आला की तुमची कंप्लेंट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, आता तुम्ही स्टेट बोर्डकडे जा. म्हणजे फिरून परत आम्ही स्टेट बोर्ड. मग आता स्टेट बोर्ड पण आमच्या अडचणींकडे लक्ष देणार नाही तर आम्ही दाद मागायची कुठे? मुलांना तर आम्ही सीबीएसई मध्ये टाकलं, मुलांना तर आम्ही आयसीएसई मध्ये टाकलं. मग यांच्यासाठी कंट्रोल बोर्ड कुठे आहे? यांच्यासाठी कंट्रोल बोर्ड. आमची मानसिकता जी आता ढासळली आहे पूर्णपणे. कारण शाळा होती 15 दिवस, नंतर परत स्ट्राईक होतो, टीचर शिकवत नाही. आम्हाला टीचर्सची म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत कारण त्यांना सॅलरी नाही होत. सो त्यांचा पॉइंट आहे हा अतिशय व्हॅलिड आहे.
पण यातून असं होतंय की मॅनेजमेंट टीचर्सला आमच्या अगेन्स्ट करतात आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ते अवर्ली बेसिसवर पण येस मुलांना शिक्षण मिळत हो, कारण कितीतरी पॅरेंट्स कितीतरी टीचर्स असे की त्यांचे ऑलमोस्ट मोर दॅन 48 lakhs एवढी पेंडिंग सॅलरी आहे. येस, 48 मंथ म्हणा, 46 मंथ म्हणा, एवढी पेंडिंग आहे आणि ही लॅक मध्ये आहे त्यांची सॅलरी जी स्कूलमध्ये पेंडिंग आहे. मॅनेजमेंट मोर दॅन 20 लाख म्हणजे बाकीच्या मॅम्स आहे त्यांची 35 lakhs आहे, 40 lakhs आहे, अशी त्यांच्याकडे आहे. काही काही कपल्स आहे जे तिथे जॉब करतात जी ऑलमोस्ट 50 lakhsच्या पुढे आहे दोघांची सॅलरी. त्यांना सॅलरी देत जात नाही. ह्याच्यामुळे आमचे मुलं जे आहे ना ते खूप प्रचंडपणे सफर करतात. कारण अवर्ली बेसिसवर टीचर जरी आली तरी ते अटॅचमेंट आणि ते शिकवण्याची पद्धत ही अजिबात प्रॉपर होत नाही. त्यामुळे आमचे मुलं स्कूलमध्ये जायला पण तयार नाहीये आणि ते स्टडी त्यांचा जो ग्राफ आहे ना तो टोटली खाली आलेला आहे. त्यामुळे आम्ही मुलांच्या मानसिकता त्यांचं शिक्षण का आता आमची मुलं तर 10वीमध्ये सो ते इतके सफर करतात की ते शाळेत म्हणजे आम्ही मॅनेजमेंट पर्यंत आम्ही भेटतच नाही. मॅनेजमेंट पुढे येत नाही ना, आम्ही मॅनेजमेंट पर्यंत पोहोचू शकत नाही कारण ते आम्हाला स्कूलमध्येच थांबवतात. आमच्या बरोबर मॅनेजमेंट आम्ही किती वेळा रिक्वेस्ट केलेली आहे. आम्ही आम्ही मॅनेजमेंट बरोबर मिटिंग करण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला पण कोणीही मॅनेजमेंटचा अधिकारी येत नाही तिथं. आणि त्याबरोबर काय होतं आहे की शिक्षक लोक म्हणतात पगार मिळत नाही त्यामुळं आम्ही शिकवत नाही. ते ऑन रेकॉर्ड बोलत नाहीत पण इंटरने आमच्या संग फ्रेंड्स सारखे बोलतात ते की बाबा आमचं 20-20 लाख रुपये राहिलेले. बाकी मग ह्या अडचणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळ्या शिक्षकांचे पगार कमीत कमी जे जुने शिक्षक आहेत त्यांचे 48 महिन्यापासून आणि जे नवीन आहेत त्यांचे 18 महिने, 23 महिने, 36 महिने असे वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. ड्रायव्हर लोकांचे पगार नाही आहेत, मावशांचे नाही आहेत, पगार कुणालाच नाहीये. फक्त नवले सर फी घेतो, काय करते ते त्यांनाच माहिती आहे आणि फी सगळे भरतात, वेळेत फी भरतात. फक्त गेल्या वर्षीचा इश्यू आहे थोडा 1-3-4% लोकांचा, जास्त नाही. आणि या इश्यूमुळेच आम्ही पालकांनी फी भरणं बंद केलं. आम्ही मॅडम पहिले सगळे फी भरत होतो तरी सुद्धा शिकवत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही फी बंद केली. कारण का हे काय आहे, ज्यांचं RTE ऍडमिशन आहे त्यांचं 7वी-8वी पर्यंत फ्री शिक्षण असतं आणि 9वी-10वीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसरीकडे ऍडमिशन मिळत नाही. CBSEला सगळीकडे कारणास्तव आम्ही त्या शाळेमध्ये ठेवलं. त्यामुळं तिथंच ऍडमिशन घ्यावं लागतंय. नाही तर बदलणं हा खूप चांगला. हा, आता तुम्हाला कळलं. आणि फी देणं हा काही प्रॉब्लेम नाहीये, शिकवतच नाहीये. आम्ही इतके वर्ष फी भरली तरी मग या शिक्षकांचे पगार का थांबवले त्यांनी? म्हणून आम्ही म्हणतोय आपण हॉटेलमध्ये गेल्यावर चहा पिल्यावर पैसे देतो तसं आता शिकवा आणि पैसे घ्या, हे आमचं म्हणणं आहे. आणि मुळामध्ये टीचरला राईट्सच नाही आहे लिगली की शाळेच्या आतमध्ये येऊन तुम्ही स्ट्राईक करताय. वर्गात जाऊन तुम्हाला स्ट्राईक करायचं तुम्ही रोडवर करा, कॅम्पसच्या आत यायचं तुमचं अलाउडच नाही. मुलांना शिस्त राहिली नाही मॅडम. हॅलो, मुलांना कोणत्याही प्रकारची शिस्त राहिली नाही. जे 4 वर्षापूर्वी आम्ही मुलं घातले होते त्या मुलांना घरी आल्यानंतर ते एकदम व्यवस्थित वागत होते. आता मुलं व्यवस्थित वागत नाहीत, कुणाचेच वागत नाहीत. महत्वाचं म्हणजे ते, म्हणजे मी माझ्या मुलाबद्दल बोलतोय किंवा दुसऱ्याच्या बद्दल अजिबात नाही. लास्ट ईयर ये भी न्यूज आई थी क्लास में कि लोग ब्लैक मैजिक सिखा दे बच्चे, ये न्यूज आई थी. हमने हमारे बच्चों को बोला है कि आप उन बच्चों से दूर रहो जो ब्लैक मैजिक सिखा दे, भले अफवाह हो, आई डोंट नो, लेकिन ये अफवाहें फैल रही है. तो मैनेजमेंट क्या कर रहे हैं, टीचर्स क्या कर रहे हैं ना, हमारे बच्चे पे माइंड पे असर हो रहा है ना. डेफिनेटली वो घर पे आके बोल नहीं सकते, कुछ बोले ना सुन्न हो जाते हैं बच्चे, वैसे इफेक्ट है. और कहीं पर और एडमिशन लेने के लिए जाते हैं, सिंहगढ़ का नाम सुन के एडमिशन भी नहीं मिलता है हम लोगों को.
नहीं मिलता है, बाहर एडमिशन नहीं मिलता है सिंहगढ़ का नाम, डोनेशन मांगते, डोनेशन कहाँ से लाएंगे दूसरी स्कूल के लिए? ये तयार झाली होती मुलांची, एक लेवल तयार झाली होती मिनी ज्युनियर सिनियर पासनं, जे एक मुलांचं स्टँडर्ड झालं होतं की कुठल्याही मैदानात कुठल्याही नवीन शाळेत जाऊ देत आणि तिथे तो इंटरव्ह्यू क्रॅक करेल आणि त्याला ऍडमिशन मिळेल. ही लेवल कमी झाली मॅडम, गुणवत्ता पातळी एकदम ढासळलेली आहे मुलांचं आणि क्वालिटी सर्वात इम्पॉर्टंट बेसिक गोष्ट आहे आयडी कार्ड, कॅलेंडर हे बेसिक आहे. ओके, आयडी कार्ड पण बिलकुल म्हणजे लास्ट इयर तर ऑलमोस्ट खतम म्हणजे संपायला आला तेव्हा त्यांनी आयडी कार्ड प्रोव्हाइड केले. कितीतरी मुलं आहे जे आयडी कार्ड नाहीये त्यामुळे कॉम्पिटिशनला लास्ट इयरला जाऊ शकले नाही. येस, आज माझ्या मुलाला मेट्रोचं कार्ड काढायचं आहे, सो त्याला आयडी कार्ड इम्पॉर्टंट आहे जेव्हा तो ट्रॅव्हल करतो. ओके, सो त्याला बोनाफाईड सर्टिफिकेट आता ऑप्शन सांगितले कारण स्टेशन मास्टरनी पकडले. येस आहे की म्हणजे मी ॲज अ EPTA मेंबर, मी RMD वारजेचा पॅरेंट आहे, माझा मुलगा 10व्या वर्गात आहे. तर EPTA म्हणून आम्हाला शाळेमध्ये जाता येतं. तर मी एक सरप्राईज व्हिजिट म्हणून वॉशरूम, मी माझ्या मुलाला वॉशरूममध्ये जातो, बॉटल घरून भरून नेतो. तो आधी 2 बॉटल पाणी पिऊन यायचा तो. आता जी एक बॉटल नेलेली आहे ती बॉटल परत घरी आणतो. म्हणलं बाळा का बरं असं? तर म्हणले की आमच्या इथं जे वॉशरूम आहे सगळे फुटलेले आहेत, काय करायचं आम्ही? तर म्हणलं होऊ शकते की पोरं काही पण सांगतात, म्हणून आम्ही शाळेमध्ये सरप्राईज व्हिजिट केली. तर अक्षरशः पॉट्स फुटलेले आहेत, इकडे तिकडे थुंकून घाण केलेली आहे, स्वच्छता नाही, त्याच्या मुलांच्या हायजीनचा प्रश्न झालेला आहे, वारंवार त्यांच्या तब्येती बिघडत आहेत. तर म्हणजे शिक्षण तर गेलंच वाऱ्यावर, त्यासोबत हेल्थ इश्यू पण येत आहेत मुलांना, आणि मुलांची मानसिकता तर गेलीच आहे, अभ्यास त्यासोबत आमच्या पालकांची पण मानसिकता गेली आहे. आम्ही मुलांचं पालन पोषण करण्यासाठी नोकरी करायची, त्यांच्यासाठी काय म्हणते त्यांच्यासाठी मेहनत घ्यायची की या शाळेच्या मागे शिक्षकांचे पगार होत नाही तर मॅनेजमेंट कडे जायचं. सांगा तुम्हीच पत्रकार बंधू, सांगा आम्हाला की आम्ही काय करायचं. आतापर्यंत आम्ही वरपासून खालपर्यंत सगळी पत्रकबाजी केली, सगळ्यांना जाऊन भेटून आलो. आता काय आम्ही जे गुंड मावाल्यांसारखे काय त्यांच्या बिल्डिंगा फोडायच्या, मोटारी अडवायच्या, बस अडवायच्या, काय करायचं? आता हेच आमच्या हाती आहे का? तुम्हीच सांगा, तुम्हीच विचार करा, आणि एक पालक म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहा. आणि आम्ही खरंच म्हणजे आमचा विश्वास आहे असा की तुम्ही आमच्या जी वाचा आहे ती त्या वाचेला चालना द्याल. मुलगी 9वीत आहे. मागच्या वर्षापासून हा प्रॉब्लेम चालू आहे. आम्ही शाळा बदलायचा प्रयत्न केला, पण माझ्या मुलीची शाळा बदलायची तयारी नाहीये, कारण आता 8वी 9वीचं मुलांचं वय त्यांचा ग्रुप झालेला असतो, आणि ह्या वयामध्ये त्यांच्या मेंटॅलिटीनुसार दुसऱ्या शाळेत गेले तर तिथले स्टुडंट त्यांना ऍडजस्ट करून घेतील का? आतापर्यंत त्यांनी शाळेमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यात, तिथं त्यांना त्याप्रमाणे स्कोप मिळेल का? हा एक प्रश्न आहे. त्यामुळे शाळा बदलणं हा पर्याय मला नाही वाटत. यांनी काहीतरी त्याच्यातून सोल्युशन काढलं पाहिजे. आणि आतापर्यंत गेले 10 वर्ष आम्ही ऐकतोय की नवले सर जे आहेत त्यांच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय, पण असं पण गोष्ट ऐकूयात आहे की शाळा खरं नवले सरांच्या हातातच आहे का कोणी पॉलिटिकल लिडरनी घेतले, आणि तेव्हापासून हा प्रश्न निर्माण झालाय का? म्हणजे सुप्रिया सुळेंचं नाव येते की त्यांच्या हातात शाळा आहे, खरंच त्यांनी पण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण अगदी लहान मुलं 1ली ते 10वीच्या मुलांना सुद्धा कळते की शिक्षक स्ट्राईक करतात, ते त्यांच्यापर्यंत ही गोष्ट आहे ना, हे योग्य आहे का? तुम्ही सांगा. 4थीची 5वीची मुलं म्हणतात की शिक्षकांचा स्ट्राईक आहे, त्यांचा पगार दिला नाही म्हणून आम्हाला शिकवत नाहीये, त्यांच्यावरती काय परिणाम होत असेल? आणि आता अशी कंडिशन आहे, आज शाळा सुरू झाली म्हणतात ते माहिती नाहीये, कारण मुलांना पण आता स्ट्राईक आहे, शाळेत शिकवत नाही त्यामुळे सुट्टी घ्यायचं असं ओढ झालेली आहे, शाळेकडे लक्ष गेले, दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मी परत एकदा सांगतो की 8वी 9वीचे मुलं असतील, मुले असतील, त्यांचं हे जे वय आहे ते हे शाळा बदलायचं नाहीये, दुसऱ्या शाळेत त्यांना कुठेही ऍडजस्ट होणार नाहीये, डिस्टर्बन्स होऊ शकतो. एवढंच. माझं नाव आदित्य फटाण, मी सिंहगड स्प्रिंगडल आंबेगाव मध्ये शिकतो. आम्हाला आता शिकवत नाहीयेत, आता 8 जूनपासून शाळा चालू झाली. पहिला 1-2 सब्जेक्ट घ्यायचे शिकवायला, सायन्सचे वगैरे यायचे, आता ते पण येत नाहीत. आणि आम्हाला आता ग्राउंडला सोडतात शॉर्ट ब्रेक नंतर, 2-3 पिरियड नंतर, आणि वापस येतो आणि स्कूलमध्ये बसवतात सबस्टिट्यूशन टीचर. मी आरुष पोरे, मी सिंहगड आंबेगावचा विद्यार्थी आहे. 9 CBSE मध्ये आहे मी. आणि मी जेव्हा स्कूलमध्ये एंट्री करतो त्यावेळेस मला ऑलमोस्ट सगळे टीचर्स दिसतात, सगळे सब्जेक्टचे, पण क्लासमध्ये एकही टीचर येत नाही शिकवायला. आणि हा,
ते हा काही काही टॉयलेट्स तर एवढे घाण असते की ते पार तुटलेले आहेत, त्यांना रिपेअर पण नाही करत. आणि आमचं जेव्हापासून स्कूल जॉईन झालंय ऑलमोस्ट एप्रिल महिन्यापासून आहे ना, आमचं टॉयलेटचं पण बंदच ठेवलेलं आहे मुलांचं. पिण्याचं आम्ही दररोज पिण्याच्या पाण्यानेच बरेच दिवस झाले हात धुतोय आणि आम्हाला वॉशरूमला पण जात येत नाही. माझं नाव रुद्र कुंभारे, मी शेगड स्पेंडल वडगावमध्ये आहे. तर मी एक्सटेंडेडमध्ये आत्ता तरी काल 2 दिवस झाले आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं सकाळचं. तर जायचं तर पहिले 2 पिरियड व्हायचे, तरी पण सबस्टिट्यूशन मॅम यायचे. ते सबस्टिट्यूशन मॅम यायचे आणि ते त्यांचा पिरियड घ्यायचे, कारण की दुसरं मॅम यायचे नाही त्यांच्या लेक्चरला. मग ते त्यांच्या दुसऱ्यांचे लेक्चर घ्यायचे आणि त्यांचे सब्जेक्ट शिकवायचे. स्कूलमध्ये कोण टीचर येत नाहीत आणि काय शिकवत पण नाहीत आम्हाला. आणि एका रूममध्ये सगळे टीचर्स बसले असतात आणि बोलत असतात आणि मावशीच येतात फक्त आणि ग्राउंडवर घेऊन जातात, मग परत आणतात क्लासमध्ये. पिरियड्स होत नाही आहे, सगळं फ्री होतं आणि लास्टचे 3 लेक्चर आम्हाला ग्राउंडवर नेतात आणि कंबाईन होतात क्लासेस. आम्हाला पहिलेच 3 पिरियड गेम्सला नेत होते आणि मेन गोष्ट तर मावशी काकांचं आहे. टॉयलेट्स चांगले नाही आहेत. पिण्याचं पाणी आहे. आमच्या वॉशरूममध्ये, गर्ल्स वॉशरूममध्ये तर काही दरवाजे तुटलेले आहेत, कड्याही लागत नाही आहेत, तरी आम्हाला फ्रेंड्सला घेऊन जाऊन दार पकडायला लागतं. अशी अवस्था आहे आमच्या वॉशरूमची. पिण्याचं पाणी आहे पण टॉयलेट घाणेरडे आहेत एकदम. नाही हो जातात, कडी नाही आणि दरवाजे पण तुटलेले आहेत. हो, मग बाहेरून फ्रेंडला पकडावं लागतं. नाही भीती वाटत नाही, पण तसं तर ते कधी हे होतं, कोणी असं आलं नॉक केलं ते अचानक उघडलं तर हे होतं. ते चांगले नाही, त्याच्यात किडे आहेत. हो, तुम्हाला घरून बॉटल हां, जेवढं पाणी आहे तेवढंच आम्ही पुरवतो सकाळपर्यंत. ते घाणेरडं पाणी हो, पिऊ नाही शकत. नाही, त्याच्यात किडे खूप खराब आहेत.